नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. 2025 हे वर्ष मक्यासाठी संकटाचंच ठरलं आहे. कारण आजही मक्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा किमान 30% कमी आहे. मग नवीन वर्षात तरी मका बाजार शेतकऱ्यांना गुड न्यूज देईल का? जानेवारी महिन्यात मक्याचा बाजारभाव कसा राहू शकतो याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. त्यासोबतच राज्यात मक्याची हमीभावानं खरेदी सुरू झाली आहे. मग नेमकं आतापर्यंत किती मका हमीभावानं खरेदी झाला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्र सुरू आहेत आणि या हमीभाव खरेदीचा आपल्या मका बाजाराला नवीन वर्षात आधार मिळेल का याचा देखील आढावा आपण घेणार आहोत. आता सुरुवात करूयात मक्याच्या बाजारापासून. सध्या मक्याला बाजारामध्ये काय दर मिळतोय? आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या जवळच्या बाजारामध्ये मक्याला काय दर मिळतोय, परंतु राज्य पातळीवर काय दर आहेत, कर्नाटकामध्ये काय मिळतोय, मध्य प्रदेशामध्ये काय भाव आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यामध्ये सध्या सरासरी मका हा 1700 ते 1800 रुपयानं विकला जातोय. तसं पाहिलं तर मक्याचा भाव हा निचांकी पातळीवरून काहीसा वाढलेला आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर मक्यामधली जी की गुणवत्ता आहे, म्हणजे ओलाव्याचं प्रमाण जे आहे ते कमी कमी होत गेलं. तसंच बाजारामध्ये जो काही उठाव होता तो काहीसा वाढलेला होता. त्यामुळं मक्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा दिसून आली आहे. म्हणजे किमान पातळीवरून मक्याचे दर काहीसे सुधारले. मध्य प्रदेशमध्ये देखील याच दरम्यान म्हणजे 1700 ते 1800 रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव दिसून येतोय. कर्नाटकमध्ये मात्र काहीसा अधिक भाव आहे. जवळपास 100 ते 150 रुपये आपल्याला जास्त भाव दिसतो. कर्नाटकमध्ये 1800 ते 1900 किंवा 1950 या दरम्यान आपल्याला मक्याचा सरासरी बाजार दिसतोय. जिथं मक्याची गुणवत्ता जास्त आहे, म्हणजे प्रक्रिया प्लांटचे जे काही खरेदीचे भाव आहे ते आपल्याला 2000 ते 2100 रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. थोडक्यात काय तर मक्याचा सध्याचा बाजारभाव आणि प्लांटचे खरेदीचे भाव दोन्हीही हमी भावापेक्षा कमीच आहे. मक्याचा बाजारभाव किमान आपल्याला 25 ते 30% कमी दिसतोय हमी भावापेक्षा. म्हणजेच काय, यंदा शेतकऱ्यांना मक्याला आत्तापर्यंत हमी भाव देखील मिळालेला नाही आहे. मग आता नवीन वर्षातलं गणित काय राहू शकतं? तर नवीन वर्षामध्ये देखील आपल्याला मका बाजारामध्ये काहीसं हे चित्र कायम राहताना दिसू शकतं. आता एकीकडे राज्यामध्ये हमी भावानं खरेदी सुरू झाली आहे, परंतु खरेदीला अजून वेग आलेला नाही. राज्यात जवळपास 119 खरेदी केंद्र सुरू झाली आहे. ही 119 खरेदी केंद्र 15 जिल्ह्यांमध्ये मंजूर झाली, परंतु यापैकी केवळ 2 जिल्ह्यांमध्ये मक्याची प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली आहे. आणि या 2 जिल्ह्यांमध्येच, त्यामध्ये अमरावती आणि धुळे हे 2 जिल्हे आहेत. या 2 जिल्ह्यांमध्येच केवळ 626 टन एवढा मका खरेदी झाला आहे. म्हणजेच अजूनही 13 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झालेली नाही आहे. आता एकीकडे बाजारभाव कमी आहे, हमीभावापेक्षा किमान 25 ते 30% कमी भाव मिळतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना हमीभावाच्या खरेदीचा आधार खूप गरजेचा होता. परंतु राज्यामध्ये केवळ खरेदीचे पुरस्कार पूर्ण करण्यात आले आणि प्रत्यक्ष खरेदी अजून देखील वेग घेताना दिसत नाही आहे. जर समजा अशीच परिस्थिती राहिली तर या खरेदीचा आपल्या शेतकऱ्यांना आणि पर्यायानं बाजाराला काहीच आधार मिळणार नाही. आता पुढच्या काही दिवसांमध्ये खरेदी वेग घेईल, सगळ्या खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू होईल असं सांगितलं जात आहे. परंतु या खरेदीमध्ये आपल्याला काही अडचणी दिसून येत आहेत. त्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा राज्यामध्ये लागवड वाढली, म्हणजे मक्याचं उत्पादन देखील वाढतं आहे, परंतु दुसरीकडं 7/12वर मका पिकाची नोंद ही खूपच कमी शेतकऱ्यांनी केल्याचं दिसून येत आहे. म्हणजे मागच्या 2 वर्षांमध्ये ज्या भागामध्ये मक्याची नव्यानं लागवड वाढली त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आपल्या 7/12वर यंदा देखील मका पिकाची नोंद केली नाही असं दिसून येत आहे. यामध्ये भरपूर जिल्ह्यात, मराठवाड्यातले अनेक जिल्हे आहेत, विदर्भातले देखील अनेक जिल्हे आहेत की जिथं मका पीक शेतकऱ्यांनी घेतलं, परंतु 7/12वरती या पिकाची नोंद नाही आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जर हमीभावानं मका विकायचा असेल तर 7/12वरती त्या पिकाची नोंद असणं आवश्यक असते. आणि नेमकी ही समस्या आपल्या शेतकऱ्यांना जाणवते. खरेदी केंद्रांवरती जर मका न्यायचा असेल तर 7/12वरती नोंद नाही आहे. तसंच अनेक खरेदी केंद्रांवरती देखील अजून अडचणी कायम आहेत. खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली, मात्र प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली नाही असं काही शेतकरी सांगतायत. थोडक्यात काय, मक्याचं उत्पादन वाढताना दिसतंय, लागवड देखील वाढताना दिसते, परंतु प्रत्यक्ष खरेदीमध्ये 7/12वरतील पिकाची नोंद ही एक प्रमुख अडचण ठरते. राज्यामध्ये आतापर्यंत जवळपास 40,900 शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली आहे. ही नोंदणी हळूहळू वाढू देखील शकते, परंतु खरेदीची प्रक्रिया अगदी संथ गतीने सुरू आहे. त्यामुळं यापैकी किती शेतकऱ्यांचा मका खरेदी केला जातो ते देखील पाहावं लागेल. आता नवीन वर्षामध्ये जो काही पुरवठा आहे तो पुरवठा चांगलाच राहण्याची शक्यता आहे. यंदा खरीपामधलं जे काही पिकाचे उत्पादन आहे ते उत्पादन गेल्या वर्षीच्या खरीपाच्या तुलनेमध्ये 14% वाढलेलं आहे. आणि आपण जर मका उत्पादनाचा विचार केला तर एकूण उत्पादन म्हणजे खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातलं उत्पादन देखील गेल्या वर्षी तुलनेमध्ये जास्तच राहण्याची शक्यता आहे.
आता मागच्या 2 वर्षांमध्ये मक्याला मागणी वाढली होती। इथेनॉल उद्योगाकडून चांगली मागणी असल्यामुळे आपल्याला मक्याच्या दरामध्ये सुधारणा दिसून आली। त्याचा परिणाम असा झाला की मागच्या वर्षी देखील मक्याच्या उत्पादनात चांगली वाढ झाली होती। मागच्या वर्षी उत्पादनात वाढ झाल्यामुळे मागच्या वर्षीचा मक्याचा शिल्लक साठा यंदा दिसून येतोय। म्हणजे गेल्या वर्षी शिल्लक साठा आणि यंदाचं वाढलेलं उत्पादन असं एकंदरीत पुरवठा यंदा चांगला आहे। परंतु दुसरीकडे ज्या इथेनॉल उद्योगाकडून आपल्या मक्याला मागच्या 2 वर्षांपासून चांगला आधार मिळत होता, त्या इथेनॉलसाठी यंदा ऊस उपलब्ध आहे आणि तांदूळ देखील उपलब्ध आहे। तांदूळ सवलतीच्या दरात सरकार देत आहे, त्यामुळे इथेनॉल उद्योगाकडून सध्या मक्याची मागणी ही सुस्त आहे। आता पुढच्या महिन्याभरात म्हणजे जानेवारी महिन्यात किंवा त्यापुढच्या काही महिन्यांमध्ये तरी मक्याचा बाजारभाव आपल्याला हमीभावाच्या खाली दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। म्हणजेच आपल्याला यंदा हमीभावानं मका विक्री करणं परवडणार आहे, कारण पुढचे काही महिने तरी मक्याचा बाजार हा हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता खूपच कमी आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना आधार ठरणार आहे ते मक्याची हमीभावानं खरेदी आहे। आता 15 जिल्ह्यांमध्ये 119 खरेदी केंद्र सुरू झाली आहे। थोडक्यात आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती केंद्र आहेत ते देखील बघूयात। सर्वाधिक खरेदी केंद्र हे नाशिक जिल्ह्यात आहे, तिथं 34 खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली। जळगाव जिल्ह्यामध्ये 18 खरेदी केंद्र मंजूर झालेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 13, अमरावती जिल्ह्यात 12, अहिल्यानगर जिल्ह्यात 9, नंदुरबार जिल्ह्यात 7, बुलढाणा जिल्ह्यात 6, सोलापूर जिल्ह्यात 5, धुळे जिल्ह्यात 4, चंद्रपूर, गोंदिया, जालना, पुणे आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येकी 2 खरेदी केंद्र मंजूर आहेत, तर नागपूर जिल्ह्यात 1 खरेदी केंद्र मंजूर झालेलं आहे। आता 119 खरेदी केंद्र हे 15 जिल्ह्यांमध्ये आहे, परंतु केवळ 2 जिल्ह्यांमध्ये जसं सुरुवातीला सांगितलं की अमरावती आणि धुळे या 2 जिल्ह्यांमध्येच खरेदी सुरू आहे आणि केवळ 626 टन एवढी मक्याची खरेदी झालेली आहे। आता देशात मक्याचे दर कमी आहेत, त्यामुळे निर्यात देखील गेल्या वर्षी तुलनेत काहीशी वाढताना दिसते। नोव्हेंबरपर्यंत 3 लाख टनांपेक्षा अधिक निर्यात झाल्याचं निर्यातदारांनी सांगितलंय। म्हणजे एकीकडे देशातले बाजारभाव कमी असले तरी निर्यात वाढताना दिसते, परंतु निर्यातीचा वेग अजूनही 2-3 वर्षाआधी जेवढी होत होती त्यापेक्षा कमीच आहे। एकंदरीतच देशामधला पुरवठा चांगला आहे, मागणी सध्या सुस्त आहे। तसंच केवळ खरीपातच नाही तर रब्बी आणि उन्हाळी हंगामात देखील यंदा मक्याचं उत्पादन चांगलं राहण्याची शक्यता आहे। आतापर्यंत रब्बी हंगामात देश पातळीवरती जवळपास 1.5% मक्याची लागवड वाढलेली आहे। तसंच पोषक वातावरण असल्यानं उत्पादन देखील वाढण्याची शक्यता आहे। हे सगळं गणित लक्षात घेता पुढचे काही महिने तरी मक्याचा बाजार हमीभावापेक्षा कमीच राहण्याची दाट शक्यता आहे। या परिस्थितीमध्ये आपल्या पिकाची विक्री हमीभावानं करणं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे। आता या पुढच्या टप्प्यात नेमकं बाजारामध्ये काय घडामोडी घडतात, हमीभाव खरेदीचं नेमकं पुढं काय होतं याची माहिती वेळोवेळी आपण घेतच राहू। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।